अनेक महत्त्वाची बातम्या आहेत। दिल्ली स्फोटानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांची एक बैठक झाली। या बैठकीनंतर दहशतवाद्यांचे फुलांनी स्वागत करण्यात आल्याची माहिती आता मिळते। पाकव्याप्त काश्मीरच्या कोटली इथं लष्कराचा टॉप लीडर अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफची भेट झाली। रिजवान हनीफ हा लष्कराच्या पाकव्याप्त काश्मीर युनिटचा उपप्रमुख आहे आणि तो लष्कर त्याचबरोबर जैश-ए-मोहम्मद यांच्यातील मुख्य दुवा म्हणून देखील काम करतो। रिजवान हनीफ हिलाल उल हक ब्रिगेड नावाच्या संयुक्त तुकडीचं नेतृत्व करतो। या बैठकीनंतर दहशतवाद्यांचं फुलांनी स्वागत करण्यात आलं। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवादी हबीब ताहिर हा देखील रिजवान हनीफशी संबंधित होता। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। रामराजे, दिल्ली स्फोटानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची बैठक झाली आणि फुलांनी सत्कार देखील करण्यात आलेला आहे, काय सांगाल? बिलकुल, यावरून हे स्पष्ट होते की याचे सगळे धागेदोरे जे आहेत ते पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच की पाकिस्तानमध्ये आहेत। यापूर्वी सुद्धा पीओके मध्ये भारतानं कारवाई केली होती ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आणि तिथले अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केले होते। परंतु तरी सुद्धा लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यांचे अड्डे अजूनही तिथं ऍक्टिव्ह आहेत, हे याचा पुरावा देत आहेत। मोठा जल्लोष तिथे करण्यात आला होता। या संपूर्ण घातपातानंतर सामान्य आणि निष्पाप नागरिकांचा यामध्ये जीव गेलेला आहे, परंतु दहशतवादी कृत्य जे आहे ते अजूनही थांबलेलं नाहीये। अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफ हे दोघं जण यामध्ये कारणीभूत आहेत। रिजवान जो आहे तो तिथला पाक व्याप्त काश्मीर मधला उपप्रमुख आहे लष्कर-ए-तोयबाचा आणि त्याचबरोबर पहलगाम मधील जो हल्लेखोर होता त्याच्या संपर्कामध्ये सुद्धा रिजवान होता। त्यामुळे एक आता साखळी जी आहे ती जोडली जाते की पहलगाम हल्ला आणि त्यानंतर लाल किल्ल्याच्या समोरचा हल्ला, कुठेतरी दहशतवाद्यांचं जे आहे पाकव्याप्त काश्मीर मधून हे ऑपरेशन अजूनही सुरूच आहे। त्यामुळे आता यावर आपल्या तपास यंत्रणा नेमकं काय निर्णय घेते आणि काय कारवाई करते ते पाहावं लागेल। नक्कीच रामराजे, त्यामुळे एकीकडे दहशतवादी आनंद साजरा करत असले तरी भारत त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तितकाच सक्षम आहे, हे देखील त्यांनी विसरून चालणार नाही। धन्यवाद रामराजे, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।